नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2024-25 सध्या सुरू झालेलं आहे आणि मागील वर्षात जे विद्यार्थी या आपले शाळेतील ज्या वर्गात आहेत ते आता यावर्षी पुढील वर्गामध्ये आपल्याला प्रमोट करायचं आहे आणि ही सुविधा UDAS पोर्टलवरती सुरू झालेली आहे। तर UDAS पोर्टलवर कशा पद्धतीने आपल्याला त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करायचं आहे याविषयी थोडक्यात या ठिकाणी मी माहिती सांगत आहे। सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर यामध्ये sdms.udasplus.gov.in ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे। या ठिकाणी एक नंबरची जी वेबसाईट आलेली आहे ती या ठिकाणी आपण टच करून ओपन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल। यामध्ये जर आपण खाली आलो या ठिकाणी आपल्याला स्टेट सिलेक्ट असं या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे। तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घेऊया आणि यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आपला शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड एंटर करून आपलं जे लॉगिन पेज आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। लॉगिन झालेलं आहे आणि यानंतर या ठिकाणी 2024-25 हे अकॅडमिक इयर या ठिकाणी ऑरेंज कलरमध्ये दिसत आहे, त्यावर आपल्याला टच करायचं आहे आणि ते ओपन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लोज बटन दाबून ही विंडो क्लोज करायची आहे। लेफ्ट साइडला डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यामध्ये गो या बटनावर क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपल्याला ज्या क्लासमधील विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत तो क्लास या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। सिलेक्ट क्लास यामध्ये इयत्ता पहिली, त्यानंतर सिलेक्ट सेक्शन जर तुकड्या असतील तर त्या तुकड्यापैकी जी तुकडी हवी असेल ती निवडायची आहे आणि परत या ठिकाणी गो बटनावर क्लिक करायचं आहे। यानंतर त्या वर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। या विद्यार्थ्यांची ही यादी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये एक एक करून विद्यार्थ्यांची जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती आपण या ठिकाणी भरूया। सर्वात प्रथम प्रोग्रेशन स्टॅटस जे आहे तर तो 2023-24चा जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि प्रमोटेड जर आपण केलं तर तो पुढच्या वर्गात जाणार आहे। नॉट पास जर असेल तर तो परत त्याच वर्गात राहणार आहे। त्यानंतर प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन जर केलं तरी तो पुढच्या वर्गात जाणार आहे आणि डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन आणि रिपीटर बाय चॉईस ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये तो त्याच वर्गात परत राहणार आहे। तर या ठिकाणी प्रमोटेड हे ऑप्शन निवडून आपण त्याला पुढच्या वर्गात प्रमोट करू शकतो। तर यामध्ये मार्क्स मागच्या वर्षामध्ये त्याला द्वितीय सत्रामध्ये जे पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे। या ठिकाणी या विद्यार्थ्याला 83% आहे आणि मागच्या वर्षी तो 214 दिवस या ठिकाणी उपस्थित होता, त्यामुळे ती उपस्थिती या ठिकाणी टाकलेली आहे। यानंतर स्कूलिंग स्टॅटस जो आहे तर तो चालू वर्षाचा स्कूलिंग स्टॅटस या ठिकाणी निवडायचा आहे। यामध्ये दोन ऑप्शन आहे, जर तो विद्यार्थी स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे याच शाळेत शिकत आहे आणि दुसरा ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल विथ TC और विदाउट TC म्हणजे आता त्याने शाळा सोडलेली आहे, दुसऱ्या शाळेत त्याने प्रवेश घेतलेला आहे। तर अशा स्थितीमध्ये हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे। तर आता मी वरचा एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे क्लास 2 ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे। त्याच्या खाली सिलेक्ट ऑप्शन करायचं आहे आणि त्याला इयत्ता दुसरीमध्ये त्याच तुकडी ठेवायचं आहे की दुसऱ्या तुकडीमध्ये टाकायचं या ठिकाणावरून तुम्ही निवडू शकता। या ठिकाणी मी तुकडी निवडलेली आहे आणि यानंतर पुढे अपडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची ही संपूर्ण माहिती या ठिकाणी अपडेट झालेली आहे। इथे मेसेज आलेला आहे स्टुडंट डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली। या ठिकाणी ओके करून परत पुढचा जो विद्यार्थी आहे त्याची अशाच पद्धतीने माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सर्व जेवढे विद्यार्थी त्या वर्गात असतील ती माहिती संपूर्ण भरून घ्यायची आहे। वर्गाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांची भरून झाल्यानंतर या ठिकाणी फायनलाइज बटन आहे, त्या फायनलाइज बटनवरती क्लिक करायचं आहे। आता मी पूर्ण वर्गाची संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती एक एक करून या ठिकाणी भरून घेतो आणि त्यानंतर फायनलाइज आपण करूया। या ठिकाणी पूर्ण वर्गाची मी माहिती भरलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर या ठिकाणी शेवटी डन असं या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची माहिती जर बदल करायची असेल तर करेक्शन या पर्यायाचा वापर करू शकता। या ठिकाणी सर्वात खाली आता फायनलाइज हे बटन आपल्याला दिसत आहे, या फायनलाइज बटनवर क्लिक करून मी आता या ठिकाणी ही वर्गाची जी माहिती आहे ती प्रमोट या ठिकाणी करत आहे।
फायनलाइज या ठिकाणी मी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पॉपअप विंडो ओपन झालेली आहे आणि यामध्ये आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द सेक्शन विथ द स्टॅटिस्टिक बिलो, विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला ठिकाणी दिसत आहे ती कन्फर्म करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। यानंतर बघा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 1 अँड सेक्शन 1 हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड असं या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे। ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बॅक बटनवर क्लिक करून पुन्हा वापस आल्यानंतर व्ह्यू समरी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण कंप्लीट केलेले आणि पेंडिंग राहिलेले जेवढे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे। 80 पैकी 9 कंप्लीटेड आहे आणि पेंडिंग 71 इतर वर्गांचे जे आहे तर ते या ठिकाणी पेंडिंग राहिलेले आपल्याला ठिकाणी दिसणार आहे। तर ऑरेंज कलरमध्ये हे जे काही विद्यार्थी आहेत हे सर्व पेंडिंग या ठिकाणी राहिलेले आहे। तसंच अजून या ठिकाणी बॅक बटनवर क्लिक करून प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज इयत्ता वाईज वर्ग वाईज आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहिल्या वर्गाचे जे सर्व विद्यार्थी फायनलाइज झालेले आहेत, त्यानंतर दुसरी तिसरी आणि चौथीचे या ठिकाणी फायनलाइज होणे बाकी आहे। तर या सर्व वर्गांचे सुद्धा पहिलीच्या वर्गाचे जसे केले तसेच फायनलाइज करून घ्यायचे आहे आणि शेवटी परत या ठिकाणी मेन पेजवर आल्याच्या नंतर प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये या ठिकाणी शेवटचा जो पर्याय दिसतोय फायनलाइज प्रोग्रेशन, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। ही माहिती वाचून झाल्यानंतर या ठिकाणी टिक मार्क जी आहे ती ओके करायची आहे आणि यानंतर परत शेवटी सर्व वर्ग फायनलाइज झाल्यानंतर पूर्ण शाळा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला फायनलाइज करायची आहे। ही महत्त्वाची प्रोसेस आहे शेवटची। तर या ठिकाणी सबमिट बटन क्लिक केल्यानंतरच हे सर्व विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जाणार आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।